सोनम वांगचुक यांच्या उपोषणाचा आज 21वा दिवस होता आणि आज सकाळी 6:30 ते 7च्या दरम्यान शेकडो पोलीस जंतर मंतरवर पोहोचले आणि काही सिव्हिल ड्रेसवरचे पोलीस हे स्टेजवर गेले आणि त्यांनी सोनम वांगचुक यांना तिथून उचललं आणि जबरदस्तीने ते त्यांना सफदरजंग हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले आणि तिथं त्यांनी आता सोनम वांगचुक यांना ऍडमिट केलंय अशी माहिती मिळते। आता सोनम वांगचुक यांच्या तब्येतीची आम्हाला काळजी होती, म्हणजे 21 दिवसाच्या उपोषणानंतर त्यांची तब्येत खालावली होती आणि त्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला होता, म्हणून आम्ही हे पाऊल उचललं असं सरकारचे समर्थक सांगतायत। पण सरकारच्या समर्थकांचा हा दावा अतिशय खोटा आहे। त्यांना सोनम वांगचुक यांच्या तब्येतीची काळजी नव्हती। त्यांना जर तशी काळजी असती तर गेल्या 21 दिवसांमध्येच सरकारनं सोनम वांगचुक यांच्याशी चर्चा केली असती आणि त्यांच्या मागण्यांच्या संदर्भात काहीतरी मार्ग काढला असता, पण सरकारनं तसं केलं नाही। मग सोनम वांगचुक यांना उपोषणाच्या 21व्या दिवशी उचलून नेऊन ऍडमिट करण्यामागे नेमकं काय कारण आहे, तर ते कारण काय आहे तेच आपण आजच्या व्हिडिओमधून समजून घेणार आहेत। सोनम वांगचुक यांना जंतर मंतरवरून उचलून नेऊन सरकारनं योग्य केलं असं तुम्हाला वाटतं का, ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा। सोबतच तुम्ही जर अजूनपर्यंत लॉजिकल सिद्धांत आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आधी आपल्या चॅनलला तेवढं सबस्क्राईब करा। नमस्कार, मी सिद्धांत आणि लॉजिकल सिद्धांत आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे। तर तुम्हाला आठवत असेल की नीटचा पेपर फुटला आणि त्यानंतर कॉकरोच जनता पार्टीनं देशभरात धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी आंदोलन करायला सुरुवात केली। आता सुरुवातीच्या काळात या आंदोलनाला खूप मोठा पाठिंबा मिळत होता आणि मीडियामधून सुद्धा या गोष्टीला अतिशय एक्सपोनेन्शियली कव्हर केलं जात होतं। मीडिया दीपकेच्या प्रत्येक सभेचं भाषण लाईव्ह दाखवत होता आणि विशेषतः दीपके अमेरिकेमधून जंतर मंतरवर आल्यानंतर आणि जंतर मंतरवर त्यांनी एक दिवसाचं जे धरणे आंदोलन केलं होतं, तो संपूर्ण इव्हेंट मेनस्ट्रीम मीडियानं अतिशय नीटपणे कव्हर केला। म्हणजे प्रत्येक मीडिया हाऊसचे कॅमेरामन आणि सगळे रिपोर्टर्स तिथे उपस्थित होते आणि त्यांनी तो इव्हेंट कव्हर केला। पण त्यानंतर ज्यावेळी कॉकरोच जनता पार्टीनं जंतर मंतरवर बेमुदत धरणे आंदोलन सुरू केलं आणि त्या आंदोलनामध्ये सोनम वांगचुक यांनी उपोषण करायला सुरुवात केली, त्यानंतर मीडियानं या सगळ्या आंदोलनाकडे पाठ फिरवलेली आपल्याला बघायला मिळते। म्हणजे मेनस्ट्रीम मीडियाचा कोणताही कॅमेरा तिथं उपस्थित नव्हता आणि ज्या मीडिया हाऊसेसचे कॅमेरे उपस्थित होते त्या मीडिया हाऊसेसनी या आंदोलनाच्या बातम्या या त्यांच्या चॅनलवर दाखवल्याच नाही आणि ज्या दाखवल्या त्या अतिशय कमी टाइम स्पॅनच्या दाखवल्या। म्हणजे एक प्रकारे मीडियानं जंतर मंतरचं आंदोलन हे ब्लॅकआउट केल्यासारखी परिस्थिती होती। पण सोशल मीडियावर या गोष्टी येत होत्या किंवा सोनम वांगचुक यांच्या तब्येतीच्या अपडेट्स येत होत्या, पण ज्यावेळी सोनम वांगचुक यांच्या उपोषणाचा 16वा दिवस उजाडला किंवा 15वा दिवस उजाडला तेव्हापासनं या आंदोलनामध्ये एक प्राण फुंकल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली। म्हणजे सोनम वांगचुक यांच्या तब्येतीबद्दल लोक विचारपूस करायला लागली किंवा चिंता व्यक्त करायला लागली आणि ते व्हिडिओच्या माध्यमातून असेल किंवा फेसबुकवर पोस्ट लिहून असेल सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाची चर्चा करायला लागली आणि सरकारवर ते टीका आणि आरोप करायला लागले। आता सोशल मीडियावर या आंदोलनाची एवढी हाईप होते म्हणल्यानंतर विरोधी पक्षातले नेते हे सोनम वांगचुक यांना भेटण्यासाठी यायला लागले। म्हणजे उद्धव ठाकरेंनी त्यांना जाहीरपणे पाठिंबा दिला किंवा अखिलेश यादवांच्या पत्नी डिंपल यादव ह्या सुद्धा सोनम वांगचुक यांना भेटायला आल्या, चंद्रशेखर आझाद रावण हे सुद्धा भेटायला आले आणि एक प्रकारे या आंदोलनामध्ये पुन्हा एकदा प्राण फुंकला गेला अशी परिस्थिती निर्माण झाली। आता आंदोलनाबद्दल लोक एवढी बोलायला लागल्यावर म्हणजे सोशल मीडियामधून व्यक्त व्हायला लागल्यावर आता सोनम वांगचुक यांची बिघडती तब्येत आणि त्यांना विरोधी पक्षातले नेते किंवा सामाजिक क्षेत्रातले कार्यकर्ते, कॉमेडियन, नेते, अभिनेते यांचा मिळत असलेला पाठिंबा या सगळ्या गोष्टींमुळं मीडियावर आणि सरकारवर एक प्रकारे प्रेशर आलं आणि मेनस्ट्रीम मीडियानं म्हणजे विशेषतः हिंदी मीडियानं सोनम वांगचुक यांना शिव्या देण्यासाठी का होईना ते आंदोलन कव्हर करायला सुरुवात केली आणि त्यांना नावं ठेवायला सुरुवात केली। पण त्याचा काही परिणाम झाला नाही आणि सोनम वांगचुक यांच्याबद्दल पॉझिटिव्ह वातावरण हे तयार होत राहिलं। आता सरकारनं मीडियाच्या मार्फत या आंदोलनाला ब्लॅकआउट करून सुद्धा लोकांचा या आंदोलनाला प्रचंड पाठिंबा मिळत होता आणि जसजसे उपोषणाचे दिवस वाढत होते तसतशी लोकांची चिंता वाढत होती आणि जंतर मंतरवर येणारी गर्दी सुद्धा वाढत होती। यातच सोनम वांगचुक आणि अभिजित दीपके यांनी 20 तारखेला संसदेवर मोर्चा काढणार आहेत असं जाहीर केलं आणि चंद्रशेखर आझाद रावण जे आहेत म्हणजे
आझाद समाज पक्षाचे, त्यांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला आणि आमचे मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते तिथे येतील असं सांगितलं गेलं. किंवा देशभरातून वेगवेगळ्या शहरामधून कार्यकर्ते 20 तारखेच्या मोर्चाला जाण्याची तयारी करायला लागले. आता पुण्यामधून सुद्धा काही ग्रुप्स त्या आंदोलनामध्ये सामील होण्यासाठी जाणार आहेत किंवा त्या मोर्चामध्ये सामील होण्यासाठी जाणार आहेत आणि त्यांनी सुद्धा सोशल मीडियावर कॅम्पेन सुरू केलं. आणि ज्यांना ज्यांना दिल्लीमध्ये यायचंय आणि त्यांच्या ट्रॅव्हलिंग बद्दल काही गोष्टी असतील तर आपण सोबत जाऊ, अशा प्रकारचा एक मेसेज सध्या सोशल मीडियावर फिरतोय किंवा काही व्हिडिओज त्याबद्दलचे फिरतायत. आणि यातून वेगवेगळ्या शहरांमधून लोक या आंदोलनामध्ये म्हणजे जो संसदेवर मोर्चा काढणार आहेत त्या मोर्चासाठी येणार आहेत हे सरकारच्या लक्षात आलं आणि 20 तारखेच्या मोर्चाला लाखो लोक येतील अशी परिस्थिती निर्माण झाली किंवा असं एकंदरीत वातावरण निर्माण झालं. आता जर हा मोर्चा अतिशय भव्य दिव्य झाला असता किंवा हजारो लोक तिथं जमली असती तर सरकारवर एक प्रकारे प्रेशर निर्माण झालं असतं आणि सरकारच्या विरोधात वातावरण हे आणखी तापलं असतं. आता हे सरकारला होऊ द्यायचं नव्हतं आणि त्यामुळं सरकारनं सुरळीत चाललेल्या आंदोलनामध्ये खोडा घालण्याचा प्रयत्न केला आणि त्यांनी सकाळी सोनम वांगचुक यांना उचलून हॉस्पिटलाइज केलं. म्हणजे त्यांना काही सोनम वांगचुक यांच्या तब्येतीची काळजी होती म्हणून त्यांनी त्यांना हॉस्पिटलाइज केलं अशी अजिबात परिस्थिती नाही. तर या आंदोलनाला वाढता पाठिंबा आणि 20 तारखेच्या मोर्चाला हजारो लाखो लोक येतील अशी सरकारच्या मनात जी भीती निर्माण झाली होती त्या भीतीमधून सरकारनं सोनम वांगचुक यांना हॉस्पिटलाइज केलं. म्हणजे एक प्रकारे हे आंदोलन दाबण्याचा प्रयत्न सरकारनं केलेला आपल्याला बघायला मिळतोय. आता हे सगळं विश्लेषण ऐकल्यानंतर किंवा सरकारची ही सगळी भूमिका बघितल्यानंतर, ही सगळी दडपशाही बघितल्यानंतर सरकारनं सोनम वांगचुक यांना हॉस्पिटलाइज करून योग्य केलं की अयोग्य केलं याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लॉजिकल सिद्धांत आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.